नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण न्यायालयाच्या कामकाजा संदर्भात समन्स आणि वॉरंट ह्या दोन विषयांच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समन्स या विषयी माहिती जाणून घेऊया. आता ज्यावेळी न्यायदान होत असते आणि न्यायदान होत असताना मग ते दिवाणी स्वरूपाचे असेल किंवा फौजदारी स्वरूपाचे असेल, अशा न्यायदानाच्या कामकाजाच्या दरम्यान पुरावे घेण्याचं काम चालू असतं. मग असे पुरावे हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून देखील घेतले जाते. मग अशा व्यक्तींना कोर्टासमोर हजर राहण्याकामी बोलवण्यासाठी जी संज्ञा वापरली जाते किंवा जे न्यायालयामार्फत मान्य कोर्टासमक्ष पुरावाकामी हजर राहण्यासाठी एक आदेश केला जातो, त्या आदेशाला समन्स असे म्हणतात. आता ज्यावेळेस क्रिमिनल केसचा विचार करतो आपण, त्यावेळेस साक्षीदार यांना तर आपल्याला मान्य न्यायालयासमोर हजर राहावंच लागतं समन्सद्वारे. परंतु आरोपी जेव्हा जामिनावर त्याची मुक्तता मान्य न्यायालयाकडून केली जाते आणि कालांतराने जेव्हा केस ट्रायलला येत असते, त्यावेळेस आरोपीची हजेरी किंवा प्रेझेन्स हा मान्य न्यायालयासमक्ष आवश्यक असतो. तर मग अशा वेळेस त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर राहण्यासाठी देखील न्यायालयामार्फत समन्स काढला जातो. आणि सेकंड पार्ट, न्यायालयासमक्ष जे साक्ष पुरावे घेण्याची प्रक्रिया असते, त्या कामी जे साक्षीदार असतात, मग आपण क्रिमिनल ट्रायलचा जर विचार केला तर मग त्यामध्ये फिर्यादी असेल, साक्षीदार असेल, पंच असेल, पोलीस अधिकारी असेल किंवा डॉक्टर असेल किंवा टेक्निकल अनालाइज असणारे अधिकारी असतील किंवा फॉरेन्सिकचे काही अधिकारी असतील किंवा जे तज्ज्ञ विविध क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक असतात, त्या तज्ज्ञ लोकांना मान्य न्यायालयासमक्ष हजर राहण्यासाठी समन्सद्वारे आदेशित केलं जातं. आणि मग त्यांचं न्यायालयासमोर त्यांची साक्ष नोंदवली जाते. आणि मग यामध्ये ज्यावेळेस समन्स काढला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे नाव असते, पत्ता असतो. आणि हे जे क्रिमिनल ट्रायलचा आपण विचार केला तर हे पोलिसांच्या मार्फत समन्सची ही बजावणी केली जाते. त्यामध्ये 138ची केस असते, त्यामध्ये देखील पोलिसांमार्फत बजावणी केली जाते. आणि बजावणी केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर राहणं हे अनिवार्य असतं. आता क्रिमिनल ट्रायलचाच आपण विचार केला तर आरोपी असेल, याला वारंवार समन्स काढून देखील हजर राहिला नाही तर मग याला मान्य न्यायालयामध्ये दुसऱ्या पद्धतीने हजर राहण्यासाठी आदेश केला जातो. आणि त्याला आपण पुढे त्या वॉरंटच्या संबंधी माहिती घेऊच या. तर मग अशा प्रकारे प्रथम आरोपी आणि साक्षीदार यांना हजर राहण्यासाठी न्यायालयाद्वारे आदेशित केलेले आदेश म्हणजे समन्स. सिव्हिल केसमध्ये देखील विविध साक्षीदार तपासले जातात. मग त्या साक्षीदारांना देखील मान्य न्यायालयासमक्ष हजर राहण्यासाठी समन्सचा वापर केला जातो. आता सिव्हिल केसच्या संदर्भात जर आपण विचार केला तर यामध्ये वादी हा मान्य न्यायालयामध्ये दावा दाखल करत असतो. आणि तो दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी यांना ते कळवावं लागतं की तुमच्या विरुद्ध असा दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला आहे आणि तुम्हाला या दाव्याच्या संदर्भात तुमचं
म्हणणं मांडण्यासाठी तुम्ही मान्य न्यायालयासमक्ष हजर राहावे. आता अशा प्रकारे जे आहे क्रिमिनल आणि सिव्हिल या कामकाजाच्या दरम्यान जे विविध पुरावाकामी साक्षीदार असतात त्यासाठी त्यांना समन्स काढला जातो. तर दुसरा जो भाग आहे वॉरंट. तर वॉरंट जो आहे की आपण बऱ्याच वेळा हिंदी चित्रपटामध्ये देखील वॉरंटचा पोलिसांद्वारे किंवा एखाद्या आरोपीद्वारे वॉरंटचा उल्लेख केलेला आपल्याला ऐकत आलेला असेल. तर वॉरंट म्हणजे एखादा व्यक्ती वारंवार समन्स काढून देखील जर मान्य न्यायालय समक्ष हजर राहत नसेल तर मग मान्य न्यायालय त्याला हजर राहण्यासाठी वॉरंटचा आदेश करत असतो. आता यामध्ये जर आरोपीचा जर आपण विचार केला तर आरोपी बेलेबल जे आहे केस असेल त्या केसमध्ये जर तो हजर राहत नसेल तर त्याला बेलेबल वॉरंट असे काढले जाते. आणि ज्यामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स असेल त्या केसमध्ये मान्य न्यायालय हे NBW ज्याला आपण नॉन बेलेबल वॉरंट हा आरोपीला इश्यू केला जातो. आता आरोपीला वॉरंटद्वारे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला मान्य न्यायालय आदेशित करत असते की सदर व्यक्तीला तुम्ही अटक करून किंवा ताब्यात घेऊन मान्य न्यायालय समक्ष हजर करावे. आता यामध्ये त्या व्यक्तीला जामीन घेण्याचा देखील अटक केल्यानंतर त्याला जामिनाचा देखील अधिकार प्राप्त असतो. सेकंड पार्ट असा आहे की ज्यावेळेस क्रिमिनल ट्रायल मध्ये एखादा महत्वाचा साक्षीदार असेल मग तो पोलीस अधिकारी असेल त्याला जर वारंवार समन्स काढून देखील तो हजर होत नसेल तर मग अशा केसमध्ये मान्य न्यायालय त्यांना BW चा आदेश करत असतो. आणि सदर आदेश हा पोलिसांद्वारे मार्फत बजावणी केली जाते आणि त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर राहून साक्ष देणे अनिवार्य असते. तर अशा प्रकारे आज आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाद्वारे समन्स आणि वॉरंट